हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. मी तुम्हा सर्वांसाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज मी घेऊन आलेले आहे. तर मग आपला वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथं मी बनवत आहे खोबऱ्याची चिक्की आणि ती कशा पद्धतीने बनवते ते पण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आणि हो, इतकी सोपी रेसिपी आहे की तुम्हाला अजिबात टेन्शनही येणार नाही आणि डोळे झाकून जरी तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर अजिबात फसणार नाही. तर ती गॅरंटी मी घेते. तर तुम्ही तर पाहिलं असेल की आपण काय केलं, जवळपास एक बाउल आहे ना, म्हणजे 1 ते 1.5 कप आहे ना, आपण काय केलंय, तिथं खोबऱ्याचा खीस घेतलाय. आणि तो खोबऱ्याचा खीस मी काय केलाय, म्हणजे मोठे नारळ जे आहे त्याला कट करून घेतले, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत, म्हणजे आबडधोबड. खूप बारीक करायचे नाही. तर काय होतं की आता तुम्ही इथं पाहू शकता की आपली जी चिक्की आहे ते व्यवस्थित झाली. पण अशा पद्धतीने मी काय केलंय, खीस आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय. आणि दुसरी गोष्ट तुम्हीकडे पाहिलं असेल की गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यात आहे ना 1 ते 1.5 चमचा ॲड केला आणि नंतर त्याच्यामध्ये आहे ना जे आपल्या खोबऱ्याचं खीस आहे ना, ते व्यवस्थित काय केले, ॲड केले आणि नंतर परतून घेतले. आणि परतून अशा पद्धतीने घ्यायचं की जेणेकरून त्याचं आधीचं जे पाणी आहे नारळाला, तुम्हाला तर माहिती आहे पाणी खूप असतं. ते पाणी काय करायचं पूर्ण आहे ना सुकून घ्यायचे. म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस साखर ॲड करू ना, त्याला आणखीन पाणी सुटणार नाही. आता जे काय पाणी एक्स्ट्रा होतं ते सगळं सुकून रेडी झाले. आता ह्याच्यामध्ये काय करायची, साखर ॲड करायची. आता आपला हा खोबऱ्याचा खीस आहे ना, जवळपास 1.5 कप आहे. तर त्याच्यामध्ये मी काय केलं, 1 कप साखर घेतली आहे. तर तुम्हाला आणखीन गोड हवे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी काय केले, 1.5 कपाला 1 कप साखर वापरली. पण जेणेकरून काय होतं की व्यवस्थित आणि एकदम मीडियममध्ये साखर प्रमाण व्यवस्थित आहे. जर तुम्हाला जर साखर वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता. तर काय करायचं, गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा. गॅसचा फ्लेम लगेच वाढवायचा नाही, की जळण्याची शक्यता असते. आणि चिक्कीचा कलर आहे ना, तो पूर्ण चेंज होईल. हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं. आता काय केलं मी 5 ते 7 मिनिटं आहे ना, कंटिन्युअसली हात चालवत राहिला. म्हणजे गॅसचा जे चमचा आहे ते चालवत राहिले, की जेणेकरून खाली लागणार नाही. ठीक आहे. तर आपण काय केलंय, जी आहे ना वेलची पूड ती थोडीशी ॲड केली. आता काय करायचं आपल्याला कंटिन्युअसली परत 7 ते 8 मिनिटं आहे ना, असं पूर्ण जे आपण साखरेचं पाणी सुटले ना, त्याच्यामध्येच आपल्याला जे काही खोबरं आहे ते शिजून पण घ्यायचं आणि पाणी आटून पण घ्यायचं. आता मला तुम्ही ते पाहिलं असेल का, ते कशाप्रकारे हे एकदम सुक्क व्हायला लागले आहे. ते साखर आपण टाकली. साखरेचं पाणी जे आहे ना, ते पण एकदम कमी कमी होत चाललं. ह्याच्यामध्ये काय करायचं, टेस्ट वाढवण्यासाठी ना, तर अर्धा कप इथं मी काय केलं, दूध घेतले. जर तुमच्याकडे मलाई असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. तर मलाई जर घ्यायची असतील तर 2 ते 3 चमचे इथं घेऊ शकता 1.5 कपाला. आणि तुम्ही तर पाहू शकता आता हे काय करायचं, गॅसचा फ्लेम थोडासा वाढवायचा, की जेणेकरून आहे ना, की चांगल्यापैकी खोबरं पण शिजलं जाईल आणि काय होईल की चांगल्यापैकी एक मस्त असं कडक डो होईल ना. तुम्ही तर पाहू शकता मी काय केलंय, व्यवस्थित आहे ना एकसारखं काय केलं, खोबरं जे आहे ते त्याला पूर्ण पाणी असं आणि दूध पण आटून घेते. आणि काय करायचं, ह्याला खूप मेहनत असते. म्हणजे मेहनत कशी की तुम्हाला तर माहितीच आहे, ते चिक्की सहसा जमत तर नाही. म्हणजे काय होतं, पाक कुठेतरी फसतो, काहीतरी होतं. ही रेसिपी अशी आहे की तुम्हाला लगेचच जमेल. की कारण कसं की ह्याच्या पाकाचं टेन्शन नाहीये. फक्त आपण साखर टाकूनच काय केलंय, जी खोबरं आहे ना ते पूर्ण सुक्क करून घेतलं. तुम्ही त्या पाहिलं असेल की कशाप्रकारे आपले जी खोबरं आहे ना ते एकदम सुक्क झालं, की जेणेकरून आहे ना, जी आपण चिक्कीचा ह्याला आकार देऊ ना, ते व्यवस्थित आकार बसेल आणि कडक होईल. तर त्यासाठी तुम्ही तर पाहिलं असेल की कडक पण होईल आणि त्याच्यासोबत थोडंसं सॉफ्ट पण होईल. फार काही कडक होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला ही चिक्की बनवायची. आता तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण ह्याला पाणी आणि दुधाचा विषय कुठं राहिलेला नाही. तर आता आपल्याला काय करायचंय, आता ह्याला कंटिन्युअसली थोडंसं चालवायचं 5 ते 6 मिनिटाच्या नंतर. आणि नंतर आपण ह्याचा गॅसचा फ्लेम बंद करणार आहोत. आणि काय करायचं माहिती का, गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा, की जेणेकरून काय होईल, की खोबऱ्याचं खीस आहे ते पूर्ण व्यवस्थित होईल. तुम्ही तर पाहिलं असेल की जवळपास ना हे सगळं काही जे आहे ना ते व्यवस्थित पाणी, दूध सगळं काही आपण झालंय. तर ह्याला आता काय करते, अजून पण चेक करते, की जेणेकरून आता तुम्ही पाहिलं असेल की त्याला तेल सुटायला सुरुवात झाली. म्हणजे काय होते, की आधी आपण तूप पण टाकलेलं आहे आणि खोबऱ्याला ऑलरेडी तेल पण सुटतं, हे तुम्हाला आता माहितीच आहे. आता मी काय केलं, गॅसचा फ्लेम बंद केला, एक ताट घेतलं
ताटाला ना थोडंसं तूप लावून घेतलं. आता हे काय करायचं, एकसारखं लेवल करून घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला सहजपणे वड्या कट करायला येतील. अशा पद्धतीने काय करायचे, हातरून घ्यायचे आणि एकसारखं लेवल करून घ्यायचे. आता हे कसं उलटाने मी काय घेतलं की व्यवस्थित त्याचा ना आकार देता येईल. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मी काय केलं, एकसारखं लेवल करून घेतलं आणि हो, तिथं काय करायचं, जोपर्यंत हे थंड थोडेसे झाले की लगेच कट करून घ्यायचे, की काय होतं की नंतर कडक झालं की तुम्हाला व्यवस्थित आकाराचे करता येणार नाही. आणि मस्तपैकी तुम्ही इथं पाहू शकता आपली खोबऱ्याची जी चिक्की आहे ना, व्यवस्थित झाली आहे. जसं काय मार्केटमधूनच आपण आणतो आणि फायनली माझी रेसिपी पण झालेली आहे. तर नारळाची सॉरी ओल्या नारळाची चिक्की तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेते सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हो, ज्यांनी आपला व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.